नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. हवामान विभागानं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. हा अंदाज चिंता वाढवणारा आहे, कारण या दोन्ही महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. मग नेमका हा अंदाज काय दर्शवतो? मराठवाडा आणि विदर्भातल्या कोणत्या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे, कोणत्या भागामध्ये कमी पाऊस होणार आहे, आयओडीची परिस्थिती काय राहू शकते, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हवामान विभागानं काल म्हणजेच 31 जुलै रोजी मान्सून हंगामातील दुसऱ्या टप्प्यातला म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील आपला पावसाचा अंदाज जाहीर केला. हा अंदाज चिंता वाढवणाराच आहे, कारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पावसाची सरासरी ही 94% कमी राहील असं या अंदाजामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, सरासरीपेक्षा कमी पाऊस या दोन्ही महिन्यांमध्ये राहणार आहे. विशेष म्हणजे राज्य पातळीवर आपण विचार केला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमधील पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे आणि सगळ्याच भागांमध्ये या दोन्ही महिन्यातील पावसाची सरासरी ही कमी राहणार आहे. परंतु जर आपण ऑगस्ट महिन्यातलं पाहिलं तर ऑगस्ट महिन्यात काही भागांमध्ये दिलासादायक पाऊस पडू शकतो असं दिसतंय. म्हणजेच काय, ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या भागामध्ये चांगला पाऊस पडेल, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते, त्या भागामध्ये सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडू शकतो असं यातून स्पष्ट होत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमधील जी पावसाची सरासरी असेल ती कमी असणार आहे. परंतु केवळ ऑगस्ट महिन्याचं जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिन्यात राज्यातल्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मग हा भाग कोणता आहे तर त्यामध्ये एक प्रामुख्यानं तो म्हणजे मराठवाडा. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरचा काही भाग वगळला तर इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक दिसते. तसंच विदर्भातील देखील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त आहे. म्हणजेच काय, ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागांमधल्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण की या दोन्ही भागांमध्ये जून आणि जुलैमध्ये इतर भागाच्या तुलनेमध्ये चांगला पाऊस पडला, जास्त पाऊस पडला, त्या भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची शक्यता जास्त आहे. म्हणजे या दोन्ही भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यासोबतच खानदेशामध्ये देखील जो मध्य महाराष्ट्रामधलाच भाग येतो त्या भागामध्ये देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. आता सप्टेंबर महिन्याचा म्हणजे फक्त सप्टेंबर महिन्यात किती पाऊस पडेल त्याचा अंदाज हवामान विभागानं दिलेला नाही आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्यांची मिळून आकडेवारी दिली आणि फक्त ऑगस्ट महिन्याचा वेगळा अंदाज दिलेला आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा जर आपण विचार केला तर आधी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश भागांमध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस आणि राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असा अंदाज यातून स्पष्ट होतो आहे. आतापर्यंत जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर राज्याची सरासरी भरून निघाली आहे. आता ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण राज्य पातळीवर सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिसून येतो आहे. जरी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस काही ठिकाणी सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस शक्यता असली तरी देखील राज्य पातळीवर सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत मिळत आहेत. आता जर आपण आयओडीची परिस्थिती पाहिली तर हवामान विभागानं सांगितले की सध्या आयओडी हा तटस्थ अवस्थेमध्ये आहे. पुढच्या कालावधीमध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये देखील आयओडी तटस्थ राहण्याची शक्यता आहे. परंतु काही जागतिक हवामान संस्थांनी आयओडी सप्टेंबर महिन्यामध्ये धन होऊ शकतो, सकारात्मक होऊ शकतो असे संकेत व्यक्त केलेले आहेत. जर अशी काही परिस्थिती दिसत असेल तर हवामान विभाग याविषयीची माहिती देईल. आयओडीची परिस्थिती काय आहे त्यावेळी विशद केली जाईल असं हवामान विभागानं आपल्या अंदाजात म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, सध्या आयओडी तटस्थ आहे आणि मान्सूनच्या उरलेल्या कालावधीमध्ये आयओडी तटस्थ राहू शकतो. काही हवामान संस्थाच्या अंदाजानुसार आयओडी धन होऊ शकतो, सकारात्मक होऊ शकतो. परंतु हवामान विभागाचा अंदाज असा आहे की आयओडी तटस्थ राहू शकतो. जर आयओडीच्या अंदाजामध्ये काही बदल जाणवत असेल तर त्याविषयीची माहिती हवामान विभाग पुढच्या टप्प्यामध्ये देतच राहील. आता एल निनोची जर परिस्थिती पाहिली तर एल निनोची तीव्रता अधिक वाढत आहे. आता जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये एल निनोची तीव्रता जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम जागतिक पाऊस आणि तापमानावर जाणवणार आहे. म्हणजेच काय, या कालावधीमध्ये जागतिक तापमान वाढणार आहे. जगातील काही भागांमध्ये जास्त पाऊस, पूर अशी परिस्थिती जाणवेल तर भारत आणि उपखंडामध्ये कमी पाऊस, पावसातलं वितरण असमान, तसंच पावसामध्ये मोठे खंड अशी परिस्थिती जाणवू शकते असा अंदाज जागतिक हवामान विभागानं दर्शवलेला आहे. आता हवामान विभागाचा जो अंदाज आहे तोच देखील त्याशी काही मिळताजुळता आपल्याला दिसून येतो आहे. आतापर्यंत जर आपण पावसाचं जर बघितलं
तर पावसाचं वितरण खूपच असमान आहे। म्हणजे आपण जर राज्याचं बघितलं तर राज्यामध्ये जून आणि जुलै 2 महिन्यांमधील पावसाची सरासरी 106% आहे। म्हणजे सरासरीच्या 106% पाऊस जून आणि जुलैमध्ये झालेला आहे। आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर पाऊसच नाही आहे, परंतु तुम्ही 106% कसे म्हणता? तर सध्या जे काही आकडेवारी उपलब्ध झालेली आहे, राज्य पातळीची जी काही सरासरी आहे ती सरासरी 106% आहे। परंतु जर आपण जिल्हानिहाय पावसाचं वितरण पाहिलं तर हे वितरण खूपच असमान आहे। काही जिल्ह्यांमध्ये खूपच जास्त पाऊस झाला, काही जिल्ह्यांमध्ये खूपच कमी पाऊस झाला। त्यातल्या त्यात मराठवाडा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच आहे। त्यातल्या त्यात हिंगोली जिल्ह्यात केवळ 50% पाऊस झालेला आहे। म्हणजे जून आणि जुलै महिन्यात हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 50% पाऊस झाला। पावसात 50% तूट आहे। त्यासोबतच बीड, त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये देखील 40% तूट आहे। त्यासोबतच बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 35 ते 33% दरम्यान पावसात तूट आहे। विदर्भात देखील हीच परिस्थिती आहे। विदर्भातले केवळ बुलढाणा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे 4 जिल्हे सोडले तर इतर सर्व जिल्ह्यामध्ये 2 महिन्यांमध्ये जो पाऊस पडला तो सरासरीपेक्षा कमीच आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 36% कमी पाऊस झालेला आहे। त्यासोबतच अकोला, अमरावती आणि यवतमाळ या 4ही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 33% कमी पाऊस झालेला आहे। थोडक्यात काय तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे। 60%पेक्षा अधिकची तूट नंदुरबार जिल्ह्यातील पावसामध्ये दिसून आलेली आहे। खान्देशमधल्या केवळ जळगाव आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला। मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जास्त पाऊस झालेला आहे। या दोन्ही विभागांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातली जी पावसाची सरासरी आहे ती 106%वर पोहोचलेली आहे। म्हणजेच राज्य पातळीवर 106% जरी पाऊस झाला असला तर जिल्हानिहाय पावसाचं वितरण खूपच असमान आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील पाऊस कमी आहे। म्हणजेच बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे, परंतु काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये पाऊस भरपूर पडला, मोठ्या प्रमाणात पडला। त्यामुळे राज्य पातळीवरची आपल्याला पावसाची सरासरी ही जास्त दिसते। त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या बहुतांश भागांमध्ये, विदर्भातल्या बहुतांश भागांमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। त्यामुळे ही आकडेवारी आपल्याला जास्त दिसते। जुलैच्या मध्यापर्यंत म्हणजे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला नव्हता। मागच्या 4-5 दिवसांमध्ये पाऊस होतो आणि त्यामुळं आपल्याला सध्या पावसाची सरासरी जास्त दिसून येते। म्हणजेच काय 2 महिन्यांमध्ये केवळ 6 ते 7 दिवस पाऊस झाला बहुतांश भागांमध्ये आणि त्यामुळं ही सरासरी वाढलेली आहे। आता ऑगस्ट महिन्यामध्ये देखील पावसाचं वितरण याप्रमाणेच राहू शकतं अशी भीती जागतिक हवामान संस्थेच्या अंदाजातून व्यक्त केली जाते आहे। हवामान विभागानं जरी सांगितलं की मराठवाडा आणि विदर्भामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचे संकेत जरी मिळत असले तरी देखील हा पाऊस किती दिवसामध्ये पडतो, पिकाला पोषक असेल का ते देखील बघावं लागेल। कारण आत्ता जो पाऊस झाला म्हणजे आपण जो काही पाऊस बघतो मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश भागांमध्ये तो अगदी खूप कमी दिवसांमध्ये जास्त पडलेला आहे। हा पाऊस जर पुढे ऑगस्टमध्ये पडला तर तो आपल्या पिकांसाठी पोषक न ठरता मारक ठरू शकतो। परंतु आपण अपेक्षा अशीच व्यक्त करूयात की पाऊस असं जास्त दिवसांमध्ये थोडा थोडा करून पडेल। म्हणजे सरासरी जरी पाऊस पडला तर 2-4 दिवसांमध्ये, 5-6 दिवसांमध्ये न पडता पावसाचे दिवस जास्त असावेत आणि जरी सरासरी पाऊस पडला तर हा पाऊस आपल्या पिकांसाठी पोषक असेल। ऑगस्ट महिन्यामध्ये तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे संकेत आहेत। त्यामुळं या पुढच्या कालावधीमध्ये नेमकं पाऊस कसा पडतो त्यासोबतच तापमान कसं राहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ऑगस्ट महिना जर आपण विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भामधील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो असं सध्या तरी या अंदाजातून दिसून येत आहे। परंतु मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचे संकेत आहेत। खानदेशामध्ये देखील पाऊस कमी राहील असं या आजच्या अंदाजामधून दिसतंय। त्यामुळे या पुढच्या टप्प्यात पाऊस कसा राहील, पावसाचा अंदाज दर 5 दिवसांनी, 7 दिवसांनी तसंच 15 दिवसांनी हवामान विभाग काय देतोय आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू। या व्यतिरिक्त आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, हवामान, शासकीय योजना यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।